तलावाच्या शांत पाण्यावर निवांत पोहत असलेली बदकं आपण अनेकदा पाहतो. पण त्या बदकांना निरखून पाहिलं की आपल्याला कळतं की त्यांची ओळख त्यांच्या चोचीवर असलेल्या लाल-पिवळ्या ठिपक्यामुळे होते. हे बदक आहेत स्पॉट बिल डक. मराठीत ह्यांना हळदी-कुंकू बदक म्हणतात. हा पक्षी भारतातील सर्वात सामान्य आणि सुंदर जलपक्ष्यांपैकी एक आहे. वर्षभर तलाव, सरोवर, नद्या आणि पाणथळ भागांमध्ये तो सहज दिसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या शांत आणि आकर्षक बदकाबद्दल काही रंजक माहिती. हळदी कुंकू बदक हे मध्यम ते मोठ्या आकाराचं बदक आहे. त्याची लांबी साधारणपणे 55 ते 63 सेंटीमीटर असते. शरीर करड्या तपकिरी रंगाचं असून प्रत्येक पिसावर फिक्कट किनार असल्यामुळे संपूर्ण शरीरावर सुंदर नक्षी तयार झाल्यासारखी दिसते. या पक्ष्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याची चोच. चोचीच्या टोकावर चमकदार पिवळा रंग आणि दोन्ही बाजूस लालसर रंगाचे ठिपके असतात. याच वैशिष्ट्यामुळे ह्याला इंग्रजीमध्ये स्पॉट बिल्ड तर मराठीत हळदी कुंकू बदक म्हणतात. उडताना त्याच्या पंखांवर चमकदार हिरव्या रंगाचा पट्टा म्हणजेच स्पेक्युलम स्पष्ट दिसतो. सूर्यप्रकाशात तर हा रंग खूपच आकर्षक दिसतो. नर आणि मादी दिसायला जवळपास सारखे असतात. त्यामुळेच त्यांच्यातील फरक ओळखणं खूप कठीण जातं. हळदी कुंकू बदकाचं आयुष्य साधारणपणे 15 ते 20 वर्षांपर्यंत असू शकतं. सुरक्षित अधिवास, पुरेसं अन्न मिळाल्यास काही पक्षी यापेक्षाही काही काळ जास्त जगतात. भारतात हा प्रामुख्याने निवासी पक्षी आहे. म्हणजेच इतर अनेक बदकांप्रमाणे लांब पल्ल्याचं स्थलांतर न करता तो वर्षभर आपल्याच परिसरात आढळतो. या पक्ष्याचा प्रजनन काळ मुख्यतः जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यांमध्ये असतो. पावसामुळे तलाव भरतात, पाणवनस्पती वाढतात आणि भरपूर अन्न उपलब्ध होतं. त्यामुळे हा काळ पिल्लांच्या संगोपनासाठी सर्वोत्तम असतो. प्रणय काळात नर मादीभोवती शांतपणे पोहत राहतो. मान हलवतो, हलक्या आवाजात तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. जोडी तयार झाल्यावर मादी सुरक्षित जागेचा शोध घेते. हळदी कुंकू बदक पाण्याच्या काठाजवळील दाट गवतामध्ये झुडपांच्या आड किंवा उंच वनस्पतींच्या संरक्षणाखाली जमिनीवर घरटं तयार करतं. गवत, कोरडी पानं आणि मऊ वनस्पतींचे तंतू वापरून ते घरटं तयार केलं जातं. त्यानंतर मादी स्वतःच्या छातीवरील मऊ पिसं उपटून घरट्याच्या आत अंथरते, ज्यामुळे अंडी उबदार आणि सुरक्षित राहतात. मादी साधारणपणे 7 ते 12 अंडी घालते. अंडी उगवण्यासाठी जवळपास 24 ते 26 दिवस लागतात. पिल्लं जन्मल्यानंतर काही तासातच चालू लागतात आणि पाण्यात पोहायलाही शिकतात. मात्र त्यांना पूर्णपणे उडता येण्यासाठी साधारणपणे 6 ते 8 आठवडे लागतात. या काळात मादी त्यांना अन्न शोधणं, पोहणं आणि धोका ओळखणं शिकवते. खाण्याच्या बाबतीत हळदी कुंकू बदक सर्वभक्षी आहे. ते पाणवनस्पती, गवताच्या बिया, धान्य, शैवाल आणि विविध जलवनस्पती खातं. याशिवाय कीटक, अळ्या, गोगलगायी, छोटे खेकडे, जलचर अळी आणि इतर सूक्ष्म जलचरही त्यांच्या आहाराचा भाग असतात. अन्न शोधताना ते पाण्यात डोकं खाली घालून आणि शेपटी वर करून पाण्याखालील वनस्पती व छोटे जीव शोधत राहतात. ही त्यांची खास खाद्य शोधायची पद्धत पाहायला खूप रंजक वाटते. हळदी कुंकू बदकाचा आवाजही वैशिष्ट्यपूर्ण असतो. हा असा मादीचा आवाज मोठा आणि स्पष्ट असतो, तर नराचा आवाज तुलनेने मऊ आणि कमी ऐकू येतो. प्रजनन काळात किंवा धोका जाणवल्यास हे आवाज अधिक वारंवार ऐकू येतात. पर्यावरणात हळदी कुंकू बदकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते जलवनस्पती आणि शैवालांचं प्रमाण नियंत्रित ठेवतात. तसेच विविध जलचर कीटक आणि लहान प्राण्यांची संख्या संतुलित ठेवण्यास ते मदत करतात. त्याचबरोबर वनस्पतींच्या बियांचा प्रसारही घडवून आणतात. त्यामुळे तलाव आणि पाणथळ प्रदेशाचं नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान असतं. या पक्ष्याबद्दल आणखीन एक खास गोष्ट म्हणजे तो अतिशय शांत स्वभावाचा असतो.
सकाळी आणि संध्याकाळी तो सर्वाधिक सक्रिय असतो, तर दुपारच्या वेळी पाण्यात तरंगत शांतपणे विश्रांती घेताना दिसतो. धोका जाणवला की तो क्षणार्धात पाण्यावर धावत उड्डाण करतो आणि काही सेकंदातच मोठं अंतर पार करतो. हळदीकुंकू भारतातील अनेक प्रसिद्ध पक्षी अभयारण्य तसेच वेगवेगळ्या पाणथळ जागांमध्ये हमखास पाहायला मिळतो. हळदीकुंकू बदक हे काही एक फक्त सुंदर बदक नाही, तर आपल्या जलपरिसंस्थेच्या आरोग्याचं प्रतीक आहे. ज्या तलावांमध्ये आणि पाणथळ प्रदेशांमध्ये अशी बदकं मोठ्या संख्येने दिसतात, ते अधिवास अजूनही जैवविविधतेने समृद्ध असल्याचं मानलं जातं. तर हा होता आपल्या तलावांमध्ये शांतपणे विहार करणारा एक सुंदर जलपक्षी, हळदी कुंकू बदक. त्याच्या चोचीवरील हळद कुंकवासारखे रंग, शांत स्वभाव, उत्कृष्ट पोहण्याची क्षमता आणि पाणथळ परिसंस्थेसाठी असलेलं योगदान यामुळे हा पक्षी प्रत्येक निसर्गप्रेमीने जवळून पाहावा असा आहे. पुढच्या वेळी तुम्हाला एखाद्या जलाशयामध्ये एखादं बदक पोहताना दिसलं की त्याची चोच नक्की बघा. जर चोचेवर लाल पिवळा डाग असेल तर तो असेल हा आपला हळदी कुंकू बदक. आशा करतो आपल्याकडचा लोकल असलेला हा स्पॉट बिल डक म्हणजेच हळदी कुंकू बदक याची माहिती देणारा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.